मराठी भाषा समृद्ध व्हायची असेल तर आपल्याला रोजच्या जीवनामध्ये ती बोलली पाहिजे. नमस्कार, मी अतुल जैन. आपल्या बातमी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आज 27 फेब्रुवारी म्हणजेच आज मराठी राजभाषा दिवस म्हणून आपण उत्साहात जल्लोषात साजरा करतो. आणि विवा शिरवाडकर यांचा आज जन्मदिवस. अशा पद्धतीने आज आपला हा मराठी भाषा दिवस साजरा होतो. आपल्यासोबत खासदार रवींद्र वायकर साहेब. वायकर साहेब, काय सांगाल ज्या पद्धतीने मराठी भाषा दिवस हा साजरा होत असतो, पण त्यामध्ये अजून सगळ्यात महत्त्वाची भूमिका म्हणजे मराठी भाषेला राज्यभाषेचा दर्जा मिळावा यासाठी आपण गेली अनेक वर्ष प्रयत्न करत असताना आपण खासदार झालात आणि ही संधी मिळाली आणि त्या संधीचं तुम्ही सोनं केलं साहेब. महाराष्ट्राची संस्कृती जी आहे ती जवळजवळ 5,000 वर्षापूर्वीची आहे. त्याच्यामध्ये अनेक राजे राजवाडे, त्यानंतर शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्य स्थापना हे करत असताना अनेक पोवाडे, अभंग, गाथा याच्या माध्यमातून मराठी भाषा ही बोलली जाते. दर 50 किलोमीटरला ही भाषेचा उच्चार किंवा शब्द हे बदलले जातात. हेल काढून मालवणी भाषा, हे सर्व भाषे येतात आणि ही भाषा समृद्ध झाली पाहिजे. या भाषेला केंद्रामध्ये मान मिळाला पाहिजे, देशामध्ये मान मिळाला पाहिजे. अशा पद्धतीने जी केंद्र शासनाच्या माध्यमातून अभिजात भाषा असते त्याला त्या पद्धतीने केंद्र शासनाच्या ग्रँट वगैरे सर्व मिळतात. आपण अनेक वर्ष महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून केंद्र शासनाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा यासाठी प्रयत्नशील होतो. आणि मी देखील मंत्री असताना 2009 साली आल्यानंतर विधानसभेमध्ये याच्यावरती चर्चा झाली. मी स्वतः त्यावेळेला पत्रव्यवहार केंद्र शासनाच्या माध्यमातून केला, राज्य शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री तेव्हाचे त्यांना केला. आणि आत्ता देखील मी खासदार झाल्यानंतर माननीय पंतप्रधान आणि संबंधित मंत्री यांच्याशी देखील पत्रव्यवहार केला. महाराष्ट्रातनं याला प्रेशराईज केलं जात होतं की 6 लँग्वेजना तुम्ही जर त्यांच्या भाषेचा दर्जा दिलेला आहे तर मराठीला का नाही. मग मी 377च्या माध्यमातून जो केंद्र शासनाच्या माध्यमातून तो प्रस्ताव आपल्याला टाकायचा असतो, त्या प्रस्तावाच्या माध्यमातून शुक्रवारी हा प्रस्ताव टाकला जातो लोकसभेमध्ये. आणि शुक्रवारी तो 543 जे खासदार असतात त्यांच्या माध्यमातून प्रस्ताव जातात. त्याची लॉटरी केली जाते. 20 की 30 हे प्रस्ताव फक्त घेतले जातात आणि त्याच्यामध्ये तुमचा नंबर लॉटरीने लागलं हे महत्त्वाचं असतं. आणि लास्टच्या म्हणजे दिवशी हा शुक्रवारच्या दिवशी माझा हा प्रस्ताव सिलेक्ट झाला आणि मग तो आम्ही सभागृहामध्ये एक तर वाचायचा असतो किंवा ले करायचा असतो. टायमाचंही असल्या कारणाने तो आम्हाला अध्यक्षांनी ले करायला सांगितला, पण तो कायदेशीररित्या त्याला त्या दिवशी मान्यता केंद्र शासनाच्या माध्यमातून तो त्यांच्या पटलावरती गेला. ते गेल्यानंतर माननीय पंतप्रधानांच्या माध्यमातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून देखील पंतप्रधानांची जी कमिटी झाली त्या कमिटीमध्ये तो अभिजात भाषेचा म्हणजे क्लासिकलचा दर्जा हा त्याला मिळालेला आहे. आणि त्यामुळे आपण विवा शिरवाडकर जन्मदिनाच्या माध्यमातून प्रसिद्ध कवी, थोर पत्रकार, नाटककार यांच्या माध्यमातून त्यांचा जन्मदिवस हा म्हणजे आपण मराठी भाषा दिन साजरा करतो 27 तारखेला फेब्रुवारीच्या. तो आज माझ्या इथं मी आज नाही अनेक वर्ष हा साजरा करतो. तुम्ही पाहिलं असेल आजचं. तर त्या पद्धतीने आम्ही साजरा करतो. कारण मराठी भाषा ही समृद्ध झाली पाहिजे, तुम्ही बोलली पाहिजे, आपल्या आचरणात आणली पाहिजे. अन्यथा आपण नुसतं तोंडी बोलतोय आणि आचरणात आणत नाही तर ते चुकीचं कुठेतरी होतं. आणि त्यामुळे माझं आव्हान असेल सर्व नागरिकांना, ज्या ज्या ठिकाणी होत असेल प्रत्येक बोलण्यामध्ये दुसरा हिंदी बोलतोय, दुसरा गुजराती बोलतोय, दुसरा बोलतोय, याच्यासाठी तुम्ही त्यांच्या लँग्वेजमध्ये बोलू नका. आपल्या लँग्वेजमध्ये सुरुवात करा, ते देखील त्यांच्या आपल्या लँग्वेजमध्ये सुरुवात करतील. महाराष्ट्रामध्ये राहत असताना अनेक राज्याची लोक या महाराष्ट्रात मुंबईत राहतात, ती देखील शिकलेली आहेत. आपण देखील आणखीन दुसऱ्या ह्याच्यात गेलं तर आपण देखील शिकून घेतो, माहिती करून घेतो की अशा पद्धतीने बोलली जाते, तिचा अर्थ काय आहे, त्या पद्धतीने त्यांनी देखील केलेलं आहे. त्यामुळे मराठी भाषा समृद्ध व्हायची असेल
तर आपल्याला रोजच्या जीवनामध्ये ती बोलली पाहिजे. तर आपण पाहिलं की अशा पद्धतीने आपले खासदार रवींद्र वायकर साहेब यांनी सांगितलंय की आपल्याला मराठी भाषा ही जिवंत ठेवायची असेल तर मराठी प्रत्येकाने बोलली पाहिजे आणि हा महाराष्ट्राचा जो मान आहे तो अजून उंचावला जाईल. अशाच पद्धतीने तिने आज मराठी राज्यभाषा दिनाच्या आपल्या सर्वांना खासदार साहेबांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. मी इथेच थांबतो. आपली बातमीमध्ये पुन्हा भेटूया. थँक्यू. जय महाराष्ट्र.